चला एकीकडे जाऊयात करून सर्वांचं सहर्ष स्वागत माननीय श्री श्रीमान सुधाकर चिकारे साहेब त्याचबरोबर जगदीश देशमुख ह्या एवन जोडीवर प्रेम दाखल करत चेतनजी चौधरी रुपेश बाबू घारे अतुलजी देशमुख यांच्या संयुक्त विद्यमानानं यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं एवन जोडी चषक 20-25 पर्व तिसरे या तिसऱ्या पर्वामधील दुसऱ्या दिवसातील टॉप 5 मध्ये जाण्यासाठी असलेली ही लढत एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल तळेगाववाडी संघ तर दुसरीकडे उमरोळी या दोन संघादरम्यानची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। अधिराज 11 उमरोली ही टीम आपल्याला पाहायला मिळते, एकीकडे तळेगाववाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपल्याला पाहायला मिळाला आज कराडे संघ देखील पाहायला मिळाला, तळेगाव संघ देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला, देसाईपाडा संघ देखील पाहायला मिळाला, त्याचबरोबर परली संघ देखील आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला। मार्चला केली जाते सुरुवात, सामना 3 षटकांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं षटक तन्वीर लगातार 2 मॅच मध्ये खरं तर हा खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता। हा हे खऱ्या अर्थानं बॅटल आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल बॉलला। खरे तर फाईट अशी होती लगातार 2 सामन्यांमध्ये 2 सामनावीर घेणारा खेळाडू आकाश तर लगातार 2 सामन्यांमध्ये 2 सामनावीर घेणारा तन्वीर, या दोघांमधलं युद्ध जिंकलं खऱ्या अर्थानं तन्वीर, हरवलं खऱ्या अर्थानं आकाशला, पण शेवटी विजय हा क्रिकेटचाच होईल। बॅक टू द डगआउट मिस्टर आकाश। खेळताना पाहायला मिळतो, मग तो ढवलपाडा संघ असेल, मग तो सांबार्ली संघ आपल्याला पाहायला मिळेल, मग तो पोजरी संघ आपल्याला पाहायला मिळेल। मोठमोठ्या संघांसमोर खरं तर या संघाने 2 हात केलेत। आपण नेहमीच या संघाला पाहिले 2 हात करताना मोठमोठ्या संघांच्या विरोधामध्ये। तन्वीरनं पहिल्याच बॉलवरती खरं तर विकेट घेतली आहे खरं तर आकाशची, कारण की दोन्ही खेळाडू असे होते ना की दोन्ही मॅचमध्ये दोन्ही खेळाडूंनी प्लेअर ऑफ द मॅच घेतली होती। म्हटलं तर हे युद्ध खरं तर वैयक्तिक 2 खेळाडूंच्या प्रतिष्ठेसाठी प्रोफेशनलायझमसाठी खरं तर तो बॉल होता खऱ्या अर्थानं। खूप चांगला बॉल पडल्यानंतर अगदी समोरून बॉलला उडवलं जात आहे, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय। ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता आपण या बॉलला आमच्या या ठिकाणी स्टार टेनिस वर्ल्डची टेक्निशियन टीम या ठिकाणी पाहायला मिळतीये, चांगलं कव्हरेज करते या स्पर्धेला। या बॉलवरती बॉल थांबत नाहीये, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय। 4 धावसंख्येसाठीचा हा दर्जेदार चार एप्रिलला खरं तर अग्रिकुळांच्या हाकेला नवसाला आणि सगळ्याच भाविकांच्या हाकेला आणि श्रद्धेला थांबणारी आई एकविरेचा आपल्याला पाहायला मिळेल। त्या ठिकाणी खूप मोठा जत्रा उत्सव येणाऱ्या 4 तारखेला कार्ले नगरीमध्ये लोणावळ्याचा घाट सोडल्यानंतर एक कारल्यामध्ये आपल्याला 5 पांडवांची लाडकी बहीण एकविरा आईचं मंदिर पाहायला मिळेल आणि 4 तारखेला मोठा जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि नेहमीच सातत्यपूर्वक ज्या टीमला या विभागामध्ये
आपण आणतो चौकार येते या बॉलवरती देखील चौकार येतो. वडूनवकर टीम देखील आपल्याला पाहायला मिळेल. आई देवी वडूनवकर जे आता भिवंडी विभागातील एक नामवंत टीम आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर विभागामध्ये आता सध्याच्या कंडिशनला आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्यांच्याकडून आणि त्यांना देखील खरं तर रुपेश जिंगारे यांच्याकडून या स्पर्धेच्या वतीनं शुभेच्छा देण्यात येतात त्यांच्या खेळासाठी. खरं तर आकाश बाद झाला त्यानंतर जोखीम आले खरं तर खांद्यावरती आकाश गायकर या खेळाडूच्या नावावरती. त्याचबरोबर त्याच्या समवेत अजय लोंगले पाहायला मिळत आहेत. अजय लोंगले राईट हँडेड बॅट्समन या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील कव्हरच्या डोक्यावरून बॉलला टपलावलंय. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार. षटक या ठिकाणी एक संपुष्टात आला. एक षटकाच्या अंतिम प्रगती पुस्तकावरती धावसंख्या येऊन पोहोचल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या 12 या कडेवरती. खरं तर महत्त्वपूर्ण लगातारच्या 2 चौकार त्यानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचताना पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 36 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल प्रति षटकाचा. चिकी सिंगल येथे या ठिकाणी एक न बदल केला जाईल. 13 धावसंख्या धावपळीवरती आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 13 धावसंख्या धावपळीवरती लागल्या जात आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप मधून बॉल थांबत नाहीये. जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. या स्पर्धेतील चौथी चौकार हॅट्रिक खरं तर आकाशच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 खेळाडूंच्या मधलं हे युद्ध पाहून खरं तर दोन्ही बॅट्समननं संधी साधली. संधीचं सोनं केलं आणि 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळीनं हार्दाच्या गतीनं आणि गरुडाच्या नजरेनं खरं तर या कंप्लीट केल्या आणि धावसंख्या बनवल्या होत्या तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक गडी या ठिकाणी झालाय बाद. 19 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती पाहायला मिळत आहे. त्या बॉलवरती केलं जातं आक्रमण. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल थांबत नाहीये. कव्हर तितकं मिळालं नाही. प्रोटेक्शन देखील तितक्या ताकदीचं मिळालं नाही. थांबत नाहीये. ते 20 धावा प्रगतीपथावरती आल्यात.
एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 आकड्याने केला जाईल बदल. 25 धावा प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचत. अपील केली जाते पंचांकडे. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही गोलंदाजांना एकही धाव अतिरिक्तच्या स्वरूपात खर्च केली नाही आहेत. लिगली 12 चेंडूंचा खेळ खरं तर त्यांनी फिकलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या 12. या षटकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या 13 येताना पाहायला मिळतात. तब्बल 12.50च्या सरासरीने हे दोन्ही षटके धावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 षटके या ठिकाणी संपुष्टात आली. चला ठेव मीटिंग नको शार्दूल मैदानावरती. धावा झालं प्रगती पथावरती. तब्बल 25 धावा येताना पाहायला मिळतात. 12.0च्या सरासरीनं 25 धावा. शेवटचा स्पेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जे हाताळण्यात येतं रिव्हर एंड अर्थातच गावठाण एंड कडून गोलंदाजी मागवरती गोलंदाज संघाचा कर्णधार स्वतः शार्दूल चौधरी संघाची जिम्मेदारी आता खांद्यावरती घेतो. तळगाव वाडीकडून खेळणारा हा खेळाडू सातत्यपूर्वक एक व्यवसाय दर्जाचा खेळ देखील या खेळाडूकडून आपण पाहतो. मोठमोठ्या संघांच्या विरोधात खरं तर हा संघ देखील 2 हात करताना आपण या संघाला देखील पाहायला मिळालं. गोलंदाजी मागवर शार्दूल होतो चालू. पहिला चेंडू फेकण्यासाठी सच राईट हँडेड बॅट्समन आहे. व्हाईट लाईनला अगदी धरून बॉल फेकला जातं. थोडा दिशाहीन मारा अतिरिक्त चेंडूच्या साह्यानं. खरं तर 2 षटकांना आपल्या दोन्ही गोलंदाजांनी हाताळले. जे तन्वीर आणि राहुलनं हाताळलं. एकही अतिरिक्त चेंडू खरं तर टाकला नाही दोन्ही गोलंदाजांनी. पण शार्दूलच्या गोलंदाजीला सुरुवात आणि पहिला अतिरिक्त चेंडू या सत्रातील आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग द कार्पेट काऊच्या रिजनमध्ये बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. काऊनी मिडॉनमधलं खरं तर हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रोटेक्शन केलं खरं तर लॉंगनच्या खेळाडूनं. काऊपर्यंत आला खेळाडू कव्हर केलं बॉल. त्यानंतर मिड विकेटचा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. काऊपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न खेळाडूंचा झाला होता. पण इतक्या सगळ्या धावपळीच्या मध्ये धावसंख्या जमवली ती 1 आणि जाऊन पोहोचली ती तब्बल 27 या आकड्यावरती. 27 प्रगती पुस्तकावरती. गुड बॉलिंग प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील बॅट्समन कडून आता केला जात आहे. पण सफल फेट ठरताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतो या ठिकाणी धावपळ सिरवलं जाईल. तर तब्बल 27 या आकड्यावरती. 27 धावसंख्या पहिल्यामध्ये आल्या 12. दुसऱ्यामध्ये आला 13. आता शार्दूल किती खर्च करतोय. फुल टॉस बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून जातोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावसंख्येसाठी येतोय. आमचे अतुल देशमुख खऱ्या अर्थानं आज खुश दिसत आहे. चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित हास्य त्यांच्या पाहायला मिळतंय. भरदाबने देखील आमचे बंधू भरदाबने देखील आहेत आज. काल देखील त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने होती. बॉलवरती आक्रमण केलं. हा आक्रमण पावित्र्या आधीच्या काही चेंडूंमध्ये येणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. लेट आलेत पण थेट आलेत. एक फायटिंग स्कोर बॅटिंग करणाऱ्या टीमचं फर्स्ट स्लिपमध्ये बॉल अडवला जातोय. एकच असेल एकपेक्षा आणखी काही नाहीये.
दुसऱ्या धावेला खेळाडू बाद झाला. पंच बॅट करते, बॅट करते. थँक्यू सो मच. 21 धाव सोडली जाईल. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 41 रन लॉस ऑफ द 2 विकेट्स. नवीन खेळाडू मैदानावरती आता दाखल झाला. अतुल लोंगले हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. बऱ्याचदा हा संघ स्वर्गीय दिवंगत दिब्बा पाटील या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांचं नाव आपण पनवेलच्या एअरपोर्टला देताना पाहायला मिळालं. सगळ्यांचा ठास होता की या भूमिपुत्राच्या नावानं खरं तर पनवेल एअरपोर्टला नाव मिळालं पाहिजे आणि ते नाव मिळताना देखील आपल्याला पाहायला मिळालं. विकेट क्रमांक तिसरी लागली जाते. 2 कंप्लीट आहेत ना पंच याच्यातील. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट आहेत. याज डेफिनेटली थँक्यू सो मच. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केले जातील. धावसंख्या 2 आकड्यानं बदल केला जाईल आणि धावा येऊन पोहोचतील तर तब्बल 43 आकड्यावरती. विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे. आपण कुठेही जाऊ नका, आपण या ठिकाणी पाहत राहा. अतुल देशमुख, चेतनजी चौधरी अर्थात रुपेशजी बाबू घार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं A1 जोडी चषक 20-25 पहिलं सत्र संपलंय. या ढुशुम क्रिकेटच्या युद्धामध्ये कोणता संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचतोय याच्याकडे नजरा लागल्यात. आम्ही थांबतो, तुम्ही कुठे जाऊ नका. आजच्या दिवसासाठी आम्ही थांबतोय, पण हा सामना खऱ्या अर्थानं अतिरथींचा होणार आहे यात मात्र शंका नाहीये. डीजेला दिव्य संधी, त्यानंतर 18 बॉल आणि तब्बल 44 धावसंख्येचा कशा प्रकारे हे क्रिकेट मधलं रणयुद्ध रंगतंय याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या जातील. अशीच म्हटलं होतं की अनसर्टेनिटी ऑफ क्रिकेट आणि चित्ता भरलेला खेळ आहे. क्रिकेटचा शेवटचा बॉल जोपर्यंत मैदानावरती पडत नाही तोपर्यंत तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही की कोण जिंकला आणि कोण हारला. परंतु जसं तुम्ही म्हटलं गेलं त्या प्रश्नाचं एक भाकीत जरूर मैदानात करेल. जर उमरोली टीमच्या धावफलकावरती त्या धावा येऊ शकतात तर इथे तलेगाववाडी टीमच्या धावफलकावरती त्या धावा येणं अपेक्षित आहेत. परंतु जेव्हा या मॅचकडे अर्थातच पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती KTCला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न आकाश गायकर
राहुल आणि तन्वीर ही जोडी सध्या मैदानावरती आहे. सलामीची जोडी मैदानात आपल्याला जरूर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती आकाश गायकरने एक वरचष्मा जरूर मैदानात प्रस्थापित केला आहे. डॉट बॉलची संगत आहे. अगदी 18 बॉलचा खेळ असताना मात्र 44 धावा संख्येचे टार्गेट आहे. इथे पहिला बॉल डॉट आलाय. फटका उचलण्याचा प्रयत्न आणि यावेळी काय झेल टिपलाय. अप्रतिम राहुलच्या परतीचा प्रवास मैदानात आपण पाहतोय. पहिला झटका लागलाय तो मात्र DS स्पोर्ट्स तलेगाव टीमला. जरूर अंत घडलाय. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर सुरुवातीला अगदी आकाश लोंगलेची पहिल्या इनिंग मध्ये विकेट जाताना दिसून आली होती. तदनंतर या डावाला सावरण्यासाठी नेक्स्ट बॅटर आपण जरूर पाहिलेत. परंतु आता शार्दुल ठाकूर सध्या मैदानात रवाना झालेला आहेत. एक बाहुबली शार्दुल चौधरी बाहुबली म्हणून जरूर त्याची ओळख आहे. परंतु आज मैदानावरती ते नाव त्याला शार्दुल ठाकूर जसं आपण नाव घेतो क्रिकेटमध्ये त्या नावाला आज मैदानात जागृत राहावं लागेल ते शार्दुल चौधरीला. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे मोठे फटके आले तर मात्र तलेगाव वाडी टीम जरा जोमात पाहायला मिळेल. चांगला फटका आगे परंतु या ठिकाणी फिल्डर मौजूद आणि या ठिकाणी मात्र एकच धावफलकावरती पाहायला मिळतीये. सुरुवात चांगली झाली आहे ती मात्र या ठिकाणी आदिराज 11 उमरले टीमची. नक्की 44चा टार्गेट आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडं थांबवण्याचा प्रयत्न करतोय आकाश गायकर बॉलिंग मार्कवरती. 3 बॉलमध्ये एकच धाव. मागच्या 2 मॅचचा हिरो तन्वीर जरूर पाहायला मिळतोय. परंतु या तन्वीर मध्ये सुद्धा तितकीच खासियत आहे. मगाशी आपण म्हटलं ना की आकाश गायकर सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. परंतु या क्षणी जर तुम्ही विचार करायला गेलं तर त्या दोघांमधलं हे द्वंद्व सध्या मैदानात गाजताना दिसून येत आहे. एकीकडे आगे तन्वीर तर दुसरीकडे आकाश गायकर. दोघांच्या शरीरयष्टीचा विचार करायला गेलं तर तशीच पाहायला मिळते. फटका खेळला जातोय. इथे क्षेत्ररक्षक चुकी करताना जरूर दिसून आलाय. परंतु अगदी ऑनसाइडचा खेळाडू पूर्णपणे स्क्वेअर लॅक रिजन कडे क्षेत्ररक्षण सजवताना जरूर दिसला. आकाश लोंगले आपण पाहतोय. या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 3 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर षटकाचा शेवटचा बॉल आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे परतावं लागेल तन्वीरला. अचूक मुख्यावरती विकेट आली आहे आणि इथे झटका क्रमांक 2 आपण पाहतोय. सलामीची जोडी कारण जितका संयम जितकी शांतता तुम्ही असेल ना तितकाच समोरच्याचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम करू शकता. परंतु यावेळी आपण पाहतोय ना की जोपर्यंत शार्दुल चौधरी मैदानावरती आगे तोपर्यंत मात्र तलेगाव वाडी टीम सध्या खुशीत जरूर असेल. शेवटच्या क्षणाला का होईना परंतु आमचे DJ अजय अतुल अजयजी घरात या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनस्वी स्वागत या ठिकाणी. फटका सजवला होता. इथे आलाय चौकार. फिल्डिंग मात्र चुकीची सजले गेले आणि
म्हटलं जात आहे ना, जोपर्यंत शार्दूल मॅच मध्ये आहे अगदी तोपर्यंत तलेगाववाडी टीम खुशीत गाजर जरूर खाईल. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या पुढे सरसावती आहे. अकरा धावा धावफलकावरती लागल्या होत्या, त्यातूनही एक धाव धावफलकावरती येईल आणि या 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2, षटकातले 3 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे अजूनही या इनिंगचा विचार करायला गेला, या मॅचचा विचार करायला गेलं तर अर्धे बॉल झालेत आणि अर्धे बाकी आहेत. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न अतुल लोंगले गोलंदाजीला आहे. आकाश गायकरने गोलंदाजी केली. एक समाचार जरूर घेतला, महत्वपूर्ण 2 विकेट त्याने परतीच्या प्रवासाला पाठवल्या. त्यानंतर शार्दूल ठाकूर आता सध्या इन ॲक्शन या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग लाईन त्याला मैदानात आणायची आहे. त्याला सुद्धा माहिती आहे की धावसंख्येचा एक उंच डोंगर आपल्या समोर आला आहे. फटका सजवला जातोय आणि आपल्याच फॉलोथ्रू मध्ये आता क्षेत्ररक्षण सजवलं जातंय अतुल लोंगलेकडून. गोल्डन विकेट, शार्दूल चौधरीच्या पारीचा अंत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न, या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. 2 षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 15 आकड्यावरती. शिवम आता टार्गेट फार मोठा आहे. एकंदरीत 44 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 बॉल आणि आता 29 धावसंख्येची गरज आहे. काय सांगाल याबद्दल? प्रत्येक बॉल सीमापार धाडण्याचा खऱ्या अर्थानं आता मानस साखावा लागेल संदीप सर. 6 बॉलमध्ये 29 शक्य आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही आहे क्रिकेटमध्ये. आणि त्याच पद्धतीनं आता 29 पर्यंत पोहोचण्यासाठी या 6 बॉलमध्ये सुरुवातीचे जर 3 बॉलमध्ये 3 षटकार आले ना, तर पुढील 3 बॉल सोपे जातील. परंतु पहिल्याच 3 बॉलमध्ये गोलंदाजी मार्कवरती जर थांबून ठेवलं ना फलंदाजांना, तर हा सामना खऱ्या अर्थानं खुला होईल. याच पद्धतीचं इक्वेशन आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. परंतु कॅप्टन अतुल लोंगलेनं खऱ्या अर्थानं विश्वास ठेवलाय डेथ ओव्हरच्या षटकामध्ये आकाश लोंगले या गोलंदाजावरती. मागील मॅचचा हिरो. बॅटिंग मार्कवरती फार जास्त काही करू शकले नाही आहेत, परंतु आता बॉलिंग मार्कवरती 29 धावा वाचवायच्या आहेत. अटॅकिंग फिल्डिंग 6 बॉलमध्ये 29. पहिल्याच बॉलमध्ये बॅटची काढा. सिंगल स्ट्राईक रोटेशन, 1 रन कंप्लीट होती. धावसंख्या 16-44 हे लक्ष होतं. आम्ही सातत्यानं उमरोली संघाचा उल्लेख केला की गोलंदाजी फार प्रभावित करते संपूर्ण कर्जत परिसरामध्ये. चांगला बॉलिंग अटॅक मी तर म्हणेल उमरोली संघाचा राहिला आणि पुन्हा एकदा त्यांनी या स्पर्धेमध्ये प्रभावित केलं. आकाश गायकरच्या बाईटमध्ये आपण पाहिलं असेल की दुसरी रजनी खेळतायत आणि बेकरेच्या मैदानावरती दोस्ती चषकामध्ये देखील ते क्वालिफाय झाले आणि या स्पर्धेमध्ये देखील आता अगदी विजयाच्या समीप ते पोहोचलेत. फार प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहताय.
चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय आणि दरम्यान आपण पाहतोय अगदी आजच्या रजनीमधल्या शेवटच्या मॅचकडे आपण बोलतोय. शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत, परंतु या संपूर्ण रजनीमध्ये ज्यांनी आपल्या आवाजाची जादू या मैदानावरती दाखवली, अगदी गोड आवाज, स्वीट साऊंड, अर्थात शुभम लोभी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणखी एक विकेट पाहायला मिळते. आता नक्कीच आमचे महाराष्ट्र पोलीस विकी मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान केला जाईल. अर्थातच एक स्वीट साऊंड, या परिसरात सातत्यपूर्ण समालोचन. इथे जरूर आलाय डॉट बॉल. लास्ट बॉलवरती आकाश लुंगलेने जर करामत केली तर बरंच काही स्पर्धेमध्ये तो साध्य करू शकतो. इथे आलाय वाईट. हा आलाय वाईट. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती. हा आलाय षटकार.